ज्या मीडियाने संसद, नोकरशाही आणि न्यायसंस्था यांच्यावर देखील पाळत ठेवली पाहिजे, तो मीडिया आज सत्ताधारी पक्षाचा गुलाम झालेला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जर आज सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम करत असतील तर जनतेने कुठे जायचं? मी आत्ता ही बातमी बघितली आणि त्याच्यावर लोकांनी जो गदारोळ उठवलाय, ज्या न्यायमूर्तींनी निष्ठुरपणे स्वतंत्र विचाराने न्यायदानाचं काम केलं पाहिजे, ते न्यायमूर्ती असे जर नेमले तर ते सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते म्हणूनच काम करतील. कारण संविधानाचं संरक्षण करण्यासाठी न्यायमूर्तींना जबाबदारी दिलेली आहे. हे न्यायसंस्था सुद्धा संविधानाच्या वर नाही, संसद पण संविधानाच्या वर नाही आणि नोकरशाही पण नाही. संविधानाचं संरक्षण होतंय की नाही याची जबाबदारी न्यायालयावर, सुप्रीम कोर्टावर आहे. ते प्रेसिडेंटवर सुद्धा चेक करू शकतात, ठेवू शकतात, गव्हर्नरवर ठेवू शकतात आणि पंतप्रधानावर ठेवू शकतात, कारण संविधान श्रेष्ठ आहे. अशा परिस्थितीत अशा जर नेमणुका व्हायला लागल्या की जे पक्षाचे प्रवक्ते आणि सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते जर जजेस होऊ लागले, तर आतापर्यंत आपण 10-11 वर्षातला अनुभव बघितला की मोदींनी त्यांच्याच तत्वाला धरून चालणाऱ्या जजेसला अपॉइंट केलेले करप्ट आहेत, त्यांचे मतमतन सगळी माहिती आहेत, सगळ्या भारताला माहिती आहेत. असे जजेस नेमल्यामुळं आज सरकारविरुद्ध सुप्रीम कोर्ट कुठलाही निकाल द्यायला तयार नाही आणि जरी दिला तर तो निकाल लॉजिकल एंडला नेत नाहीत. जसा की इलेक्ट्रल बॉन्डमध्ये सरकारने चूक केली इथपर्यंत सरकार थांबलं, कोर्ट थांबलं आणि कोर्टाने पुढं म्हणजे आरोपी सापडला पण त्याला शिक्षाच नाही केली. फडणवीसने जे सगळ्यांना फोडून सरकार तयार केलं ते चुकलं असं कोर्टाने धरलं, पण ते सरकारवर ॲक्शनच नाही. असं कारण सगळे न्यायमूर्ती की जे फक्त सत्ताधारी पक्षाचं काम करतात. जस्टिस दत्तांनी राहुल विरुद्ध केलेलं जे स्टेटमेंट आहे बघा, सरकार सध्या किती अडचणीत आहे. सिंदूरवर अडचणीत आहे, पहिलगामवर अडचणीत आहे. 2 कुबड्या त्यांचे जे आहेत ते त्यांना विरोध करतात. अशा परिस्थितीत सरकार अडचणीत असताना नेमकं राहुलला देशद्रोही ठरवण्याची भाषा जजने केली, म्हणजे जज कोणाचं काम करतात? संविधानाच्या चौकटीत जजेसच्या नेमणूक व्हायला पाहिजेत. इंदिरा गांधींनी शेतकरी आणि शेतमजूर यांची मुलं जज झाली पाहिजेत म्हणून एक पॉलिसी आणली. त्या पॉलिसीत आमच्यासारखे लोक जज झाले. आता शेतमजुराचा शेतकऱ्याचा मुलगा जज होऊ शकतो का? बघा, न्याय संस्थेवर सुद्धा वचक ठेवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरलं पाहिजे. जय भारत, जय जवान, जय किसान.